त्यापुढे येणारा काळ हा तुझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ असणार आहे. आता फक्त माहेरचे डोर्स क्लोज झालेत, पण लवकरच जहागीरदारांच्या मेन्शनचे पण डोर्स तुझ्यासाठी क्लोज होणार आहेत. मग मी येईन आणि तू अंजली आणि मॅडमच्या हट्टापायी मला आणखी काय काय बघावं लागणार आहे ना देव जाणे. जितकं सावरायचा प्रयत्न करते तितक्या गोष्टी बिघडताय. ओमीलाही कसं समजावू कळत नाही. ओमी वरून सारखा आहे मला. अगदी त्याला भाऊ मानलं होतं मी आणि तोही मला बहीण मानायचा. सगळं काही मैत्रिणीसारखं अगदी शेअर करायचा. एकही गोष्ट माझ्यापासून त्याने कधी लपवली नाही. अंजलीने आमच्यातलं नातंच संपवून टाकलंय आणि त्याच्या मनात आता फक्त माझ्याविषयी उरलाय तो फक्त तिरस्कार आहे. अशा परिस्थितीत कसं समजावू मी त्याला? तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाहीये. त्यात अंजलीने तर पणच केलाय की ओमीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. आणि अशातच जर ती जहागीरदारांची सून झाली ना तर पूर्ण घराणं बरबाद होईल. त्यात भैरवी मॅडम आणि अंजली एकत्र आल्या तर मी आणि देवांशी वेगळे होऊ आणि हे सगळं मला नाही होऊ द्यायचे. काही करून मला थांबवावं लागणार आहे. पण सगळं कसं करू मी? ओमी सुद्धा काही ऐकून घ्यायला तयार नाहीये. त्याला तर माझ्याशी बोलायचंही नाहीये. नाही ठीक आहे ओमी, तुला नसेल माझ्याशी बोलायचं तर नको बोलू, पण माझं म्हणणं तर ऐकू शकतो ना तू? आणि काही झालं तरी तुला माझं ऐकून घ्यावं लागेल, कारण प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे. ATP हीच ती वेळ, हाच तो क्षण, आणि आता तुला लाईफचा बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा. ओके, ब्रूजेस लागल्यासारखं दिसलं पाहिजे. बेस्ट. ओके, अंजली, अगं काय झालं? तू ठीक आहेस ना? अंजली, मला माहिती तुला त्रास होते, मला पण खूप वाईट वाटतंय ग, पण आपल्याला स्ट्रॉंग राहायला हवं. आपण हारलोय ओंकार. आय थिंक आपली लव्ह स्टोरी नाही, ही अशीच एंड होणार आहे. अंजली प्लीज शांत हो तू, काही होणार नाहीये. अंजली हे बघ, तू प्लीज मला सांग काय झालंय. तू शांत हो आधी, मला भीती वाटायला लागली यार. तू प्लीज सांग मला काय झालंय. मला जीव द्यावासा वाटतोय रे आता. हा कदाचित आपला लास्ट कॉल असेल ओंकार. अंजली, अंजली असं नको बोलूस यार. तुझ्या जीवाला जर काही झालं ना तर मी पण माझा जीव देईन. ओंकार, आता मलाच कळत नाही ही अशी सिच्युएशन कशी काय झाली रे आपल्या सोबत. अशी म्हणजे कशी? तू एक मिनिट शांत हो आणि प्लीज मला सांग काय झालंय. तुझ्या घरच्यांनी परत काही केलं का? सई आली होती घरी आणि सईने आत्याला माझ्याबद्दल खूप काही खोटं खोटं सांगितलं रे. आणि आत्याने कसलाच विचार न करता सरळ मला काठीने मारलं. खूप मारलं रे. हे बघ, हात पण लाल झाला, मला इकडे पण मारलं, गालावर, होटावर, सगळीकडे खूप मारलं. अगं पण ते असं कसं करू शकतात? अरे असं कसं म्हणजे? आणि एवढंच नाही, पॉप्सला पण सांगितलं आत्याने आणि पॉप्स पण निघालेत आता घरी यायला. मला ना खूप भीती वाटते. आत्याने जेवढं मारलं तर पॉप्स तर माझी काय अवस्था करते. आणि मला असं वाटते ओंकार की पॉप्स माझं वेडिंग लावून देतील आता. अंजली हे बघा, मी येतो ब्रो.
ब्रो दारू काढ. हे बघ अंजली, असं काही होणार नाहीये. मी येतोय आता तुला भेटायला. अरे असं होईल कारण कारण सईने पॉप्सला सांगितलंय. तिने सांगितलंय की एका वीकच्या आत अंजलीचं वेडिंग लावा आणि तिला सासरे पाठवून द्या. ओंकार, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे. मी कसं काय दुसऱ्या कोणासोबत वेडिंग करू? तुझ्याशी जर वेडिंग नाही झालं ना तर मी खरंच जीव देईन. अंजली, असं काहीही होणार नाहीये. तू काहीच करणार नाहीये. प्रॉमिस कर मला. तुला माझ्या विश्वास आहे ना? मी येतो तुला भेटायला. ओंकार, अरे तू 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 तरी काय करणार आहेस? तू पण तर तुझ्या घरामध्ये लॉक्ड आहेस ना. तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. मी येतो कसं पण करून. पण तू काहीही करणार नाहीयेस. मी येतो तुला भेटायला. ब्रो दारू काढ. ओंकार, अरे ऑप्शनच नाही आता. ऑप्शनच नाही. ओंकार, मला खरंच नाही कळत आता काय करू. आणि याशिवाय दुसरं ऑप्शन मला खरंच दिसत नाही. ओंकार, 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 मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. ओंकार, पण आता काय करणार? तुला माहिती आहे ना तुझ्या घरातले सगळे कसे वागतात माझ्याशी. आता दुसरं काहीच ऑप्शन नाही ना माझ्याकडे. मी घेतल्यानंतर तू प्लीज असाच माझ्यावर प्रेम करत राहा आणि तू एकटा राहू नकोस. हे यार अंजली, प्लीज असं काय बोलू नकोस. हे बघ, मी येतो तुला भेटायला. तू दुसरी कोणतरी मुलगी शोध आणि तू वेडिंग करून टाक. अंजली, ओंकार, अंजली, तू तसं काही करणार नाहीयेस. ते ठेव आधी साईडला. आय लव्ह यू. अंजली, एक ब्रो ब्रो दारू काढ. ब्रो दारू काढ. हॅलो अंजली, ब्रो दारू काढ प्लीज. ब्रो दारू काढ. ब्रो बावळे त्या वाय वा. क्या परफॉर्मन्स दिलाय रे. नाईस. नाही आता मराठी हिंदी वगैरे असं नाही, डायरेक्ट हॉलिवूड मधून ऑफर येणार आहे. आलं मोठं. मी कशाला मरू ह्याच्यासाठी. हा आई चहा नकोय सई मला. वहिनी, ज्यूस तरी घे. खरंच नकोय ताई मला. वहिनी, अगं असं नको करूस. असं टेन्शन घेऊन कसं चालेल? निदान तू तरी काहीतरी खाऊन घे. आई, काय झालं तो? ठीक आहेस ना तू? औषध वगैरे घेतलं ना? देवांश, आय नो तू दमून आलायस, पण वी नीड टू टॉक. हे बघ, ओमी सकाळपासून लपते. त्याने काहीच खाल्लं नाहीये. आय थिंक आता आपण दार उघडायला. दार उघडायचं सोडून काहीही बोलाई प्लीज. ओके? देवांश, असं का करताय तुम्ही? किमान त्याला जेवण तरी नेऊन देते ना मी. सी, वारंवार एकच गोष्ट का सांगायला लागते मला? मी सांगितलं ना त्याच्या रूमचं दार कोणी उघडणार नाही म्हणून. आणि खायला प्यायला पण द्यायचं नाही त्याला. एक दिवस उपाशी राहिला तर काही होणार नाहीये त्याला. मी जे काही करतो ना त्याच्या चांगल्यासाठीच करतोय. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड.
इथे अशी एकटी का बसलीस? असंच ना दादा, आपलं घर कसं झालंय? आपलं घर असं कधीच नव्हतं ना. आपल्या घरात भांडणं वाद व्हायचे, पण ते 1-2 दिवसात सॉल्व पण व्हायचे. आता वाटायला लागलंय की हे नेव्हर एंडिंग आहे. सांग ना दादा, हे सगळं कधी संपणार आहे? आय विश माझ्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील रिया. म्हणून उमीकडे बघितल्यावर असं वाटतच नाही की हा आपला उमी आहे. असं वाटतं की त्याच्यासारखं ना सेम टू सेम दिसणारा दुसराच कोणीतरी आहे, जो आपल्या सगळ्यांची भांडतोय. त्याला कळत कसं नाहीये की ती अंजली आपल्या फॅमिलीला डिस्ट्रॉय करायला आली आहे. मला त्या मुलीचे वाईब्स कधीच नाही आवडले. नेहमी बॅड वाईब्स देते ती मुलगी. I know. आपल्या घरी सगळ्यांनाच सेम फिलिंग होती त्याच्या बाबतीत. कधी सगळं नीट होणार आहे दादा? पहिल्यासारखं हॅपी कधी होणार आहे? समजवलं उमीला. मी काय समजू त्याला? स्वतःच्या भावाला शत्रू समजतोय तो त्याचा. मग कसं आणि कुठल्या भाषेत समजू तूच सांग ग. आणि खरं सांगू का, मला पण नाही आवडत त्याच्याशी असं वागायला, त्याच्यावर ओरडायला, त्याच्यावर चिडायला, त्याला मारायला. खूप त्रास होतोय ग. नंतर गिल्ट येतं मलाच. काय तू काहीच कळत नाहीये. काळजी वाटते ग त्याची खूप. आपण वहिनी म्हणते तसं एकदा प्रेमाने. तसं तर बोलून बघितलंय ना त्याच्याशी. त्याचा काही फायदा झालाय का मला सांग? आणि जैनचं काय ना, त्यांना असं वाटतं की कुठल्याही सिच्युएशनमध्ये प्रेमानेच सगळं हँडल होतं. असं नाहीये. पण आय मीन त्या बाहेर लोकांशी कितीही कठोर वागू शकतात, पण घरच्या लोकांशी नाही वागू शकत. त्यांचा प्रॉब्लेम आहे तो, जरा मला माहिती आहे ना. आणि आय नो मी त्याला जर आपण आता जरा जरी सूट दिली ना तर तो फायदा घेईल त्याचा. दादा, तुला आठवतंय लहानपणी जेव्हा मी अशी रडायचे, सॅड व्हायचे, तेव्हा तू आणि उमीला मॅजिक शो करायचा? काय नो, तुला आठवतंय ना? तू खूप लहान होती सगळं तेव्हा. हो, मला आठवतंय. तू विजार्ड बनायचास आणि उमी तुझा असिस्टंट. आणि मग तू त्याला कधीतरी जोकर, कधीतरी किंग किंवा कधीतरी राक्षस बनवायचास. आणि मग मी इतकी हसायचे की पॉइंट नंतर रडायला लागायचं. आणि मग तू ती मॅजिक कांडी फिरवायचास आणि सगळं नॉर्मल करायचास. मग आपला उमी परत नॉर्मल व्हायचा. आणि आमचा शो संपल्यानंतर तू इतक्या जोरात टाळ्या वाजवायची ऍज इफ आम्ही काहीतरी खूप भारी शो केला. अरे भारीच होतं ते माझ्यासाठी, कारण की माझे दोन्ही भाऊ मिळून मला हसवायचे ना. दादा, मला नेहमी वाटत आलंय की मी कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये असेल, कुठलीही वाईट सिच्युएशन आली ना तरी दादा आणि उमी मला नेहमी हसवतील. तिच्या आधीची स्टिक परत फिरवून आपल्या उमीला नॉर्मल कर ना. आता आपण लहान नाही राहिलो ना बाळा. साईडने आपण आता खूप मोठे झालो. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली ती जादूची काडी आता वर्क नाही करणार ग. पण ना आय प्रॉमिस यू आपल्या घरातली सिच्युएशन लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. जादूच्या काडीने नाही, पण आपल्या प्रयत्नांनी सगळं नॉर्मल होईल लवकरच. तुझ्या दादावर विश्वास आहे ना? मला फक्त एक गोष्ट प्रॉमिस कर रिया. काय? आपल्या घरी जे काही सुरू आहे त्यामुळे तू स्वतःच्या हेल्थवर, स्वतःच्या अभ्यासावर अजिबात परिणाम पडू देणार नाहीस. असं पॉसिबल आहे दादा? माझं नाही लक्ष लागत आहे कसं? अंडरस्टँड, ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये पॉसिबल पण नाही. तू एक काम कर ना,
तुझी ती फ्रेंड आहे ना शीतल, तिच्याकडे जा ना 2 दिवस राहायला. ती ना स्कॉलर मुलगी आहे, स्टुडियस आहे. तिच्याकडे जरा थांबशील तर बरं वाटेल ना तुला. आणि ना आय प्रॉमिस यू तू तिकडनं परत आल्यानंतर तिकडे सगळं नॉर्मल झालेलं असेल. नक्की. अंजली, अंजली, तू का आली आहेस इकडे? अंजली कुठे आहे? ओमी हे बघ, कोणालाच माहित नाहीये मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आली होते. आपण या विषयावर ना शांततेत बोलूयात. किती नाटकी आहेस तू वहिनी? मला म्हणतेय शांततेत बोलू आणि तिकडे अंजलीच्या घरी जाऊन तिच्या विरोधात तिच्या घरच्यांना भडकवतीयस. अरे त्या बिचारीची काय अवस्था तुला माहितीये का? मला ना तिला भेटावं लागेल. ओमी 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 अगं ओमी रूमचं दार कोणी उघडलं? मी काय? देवांश, देवांश, देवांश. मुला काय झालं? काय झालं जाई? थांब जरा. देवांश, देवांश, देवांश कुठे आहे? देवांश काय झालंय? काय इतकी ओरडताय तुम्ही? देवांश, खूप मोठा प्रॉब्लेम झाला. हिने ओमीच्या रूमचा दरवाजा उघडला आणि काही कळायच्या आत तो पळून गेला. काय? आता इथनं पळून गेला ओमी? अगं सई, आता बाहेरच असेल तो. देवांश, जा पटकन बघ त्याला. जा बघ पटकन. बघतो. बापरे, कसं झालं आता? बहिणी, काही काळजी करू नकोस. आत्ताच गेलाय ना, देवांश घेऊन येईल त्याला. ओके, डोंट वरी. ओमी, 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 ओमी. त्याची बाईक पण नाही इथे. देवा, नाहीये तो बाहेर आणि त्याची गाडी पण नाही. कुठेतरी गाडी घेऊन गेलाय म्हणजे तो. कुठे गेला मुलगा? देवांश, त्याला फोन करून बघा ना एकदा प्लीज. पटकन फोन लाव देवा. करतो. लागला फोन? वाचतोय? बोल ना देवांश. स्विच ऑफ आहे, स्विच ऑफ आहे. सई, तू केलेल्या एका चुकीची शिक्षा आम्हा सगळ्यांना भोगावी लागते. पण मॅडम, मी मुद्दाम नव्हतं केलं. सई, तुम्ही त्याच्या रूमचा दरवाजा उघडला होता? देवांश, मला काळजी वाटत होती म्हणून मी काय विचारलंय? ओमीच्या रूमचा दरवाजा तुम्हीच उघडला होता का? देवांश, माझं ऐकणं, त्याच्याशी बोलणं खूप गरजेचं होतं. मी काय विचारलंय? ओमीच्या रूमचं दार तुम्ही उघडलं होतं का? हो. का? मी क्लिअरली सांगितलं होतं ना सगळ्यांना की ओमीच्या रूमचं दार कोणीच उघडायचं नाही. राहू दे त्याला उपाशी, काहीच प्रॉब्लेम नाहीये. काय झालं होतं? याचा अर्थ काय हो? म्हणजे माझ्या शब्दाला तुमच्या लेखी काही अर्थच नाहीये, काही व्हॅल्यूच नाहीये का? नाही, असं नाहीये देवांश. कसं आहे मग हे? असं वागून ना हेच प्रूव्ह केलंय तुम्ही. एनिवे, मी बघतो बाहेर कुठेतरी शोधतो ओमीला. ओके, तुम्ही प्लीज शांत राहा. आई रिलॅक्स, मी आलोच. देवांश, सॉरी, माझं चुकलं. पण मला त्याची काळजी वाटत होती म्हणून. तुम्हाला काय वाटतं साई? फक्त तुम्हालाच काळजी आहे का ओमीची? आम्हाला नाही? आम्ही शत्रू आहोत त्याचे? असं नाहीये देवांश. कसं आहे मग? मी फक्त जेवण द्यायला गेले होते त्याला. जेवण देऊन आले होते मी. वा. हे सगळं करण्याआधी एकदा मला विचारायचंच तरी.
देवांशी तरी बोलायचंच नाही याबद्दल. आता रडून काय उपयोग आहे साई? हा, मला माहिती होतं तो असाच काहीतरी वेडेपणा करणार आहे, म्हणून त्याला कोंडून ठेवलं होतं, म्हणून सांगत होतो त्याचा रूमचं दार उघडू नका तुम्ही. पण तुम्ही तर अख्खा मोकळा रान करून दिलं त्याला. हा, झालं समाधान तुमचं प्रेमाने वागून झालं? देवांश मला खरंच नव्हतं वाटलं मी असं काहीतरी करेल म्हणून. सॉरी ना. काय करू तुमच्या सॉरीचं आता? काय करू? तुमच्यामुळे पळून गेलाय तो. मी ना परत परत तुम्हाला सांगत होतो की प्लीज त्याच्या रूमचं दार उघडू नका, त्याला माझ्या पद्धतीने हँडल करू द्या मला, पण नाही. देवांश पण मी जे काही केलं ते आपल्या कुटुंबासाठी करते. मला वाटलं मी ओमीशी प्रेमाने बोलेल तर जरा तू थोडं समजून घेईल. तुमच्या प्रेमाने बोलण्याचा काय परिणाम झाला बघताय ना? पळून गेलाय तो घरून, तुमच्यामुळे पळून गेलाय ऑलरेडी. हे प्रेम काळजी हा याचं असं शांतपणे बोलणं ना, हे एका पर्टिक्युलर वेळेसाठी ठीक असतं, एका वेळेपर्यंत ठीक असतं. प्रत्येक वेळेला नाही. ओमी सारखं जर लॉजिक सोडून कोणी वागायला लागलं ना तर त्याला स्ट्रिक्टलीच हँडल करावं लागतं, आणि मी तेच करत होतो. पण तुम्ही तर हे ठरवलंच होतं ना की मी ओमीशी रागवून बोलतोय, त्याच्यावर चिडतोय, म्हणजे मला त्याची काळजीच नाही, बरोबर? हा, असं नाही. कसं आहे मग? काळजी दाखवणं आणि काळजी असणं या दोन गोष्टींना खूप डिफरन्स आहे. तुम्हाला जर खरंच काळजी असती ना ओमीची तर असला काही प्रकार केलाच नसता तुम्ही. आता घरून पळून गेलाय तो, त्याची मेंटल स्टेट काय माहितीये ना, काही करू शकतो तो, काही स्वतःला आंबण करू शकतो. कुठे शोधायचं आता, काय करायचं आपण सांगा. बोला बोला ना. अहो तुम्हाला विचारतोय, बोला ना. अरे काय चाललंय का तुमचं? बाहेरपर्यंत आवाज येतोय. आणि हे काय, रात्र झाली तरी तुम्ही सगळेजण जागेच? जानकी, तुला रडायला काय झालं? अहो आपलं मी घर सोडून निघून गेला. काय? तुम्ही घर सोडून गेला? अरे पण हे झालं कसं? म्हणजे मी फक्त 2 दिवस घरात नव्हतो तर परिस्थिती अशी हाताबाहेर कशी गेली? दादा मी सांगते तुला काय झालंय. परमेश्वरा, अरे हे काय झालं काय? देवा देवा, आपल्याला ओमीला शोधावंच लागेल. अरे ह्या मनस्थितीत त्यांनी काही चुकीचं पाऊल उचललं तर?